नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. नाव संभाजी रामचंद्र नलवडे, मुक्काम पोस्ट पारली, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण कराड तालुक्यात आहे बरोबर. तर आता मला एक सांगा, किती क्षेत्र आहे ऊसाचं? ही हां, अर्धा एकर. अर्धा एकर आहे बरोबर. तर तुमची कशी रोपाची कशी पद्धत आहे, म्हणजे लागण कशी केली? रोपाची लागण केली बरं. 1.5 फूट अंतरावर. रोपातलं अंतर 1.5 फूट. रोपातलं अंतर 1.5 फूट. बरं. आणि सरीतलं अंतर 6 फूट. 6 फूट बरोबर. अर्धा एकर. ह्याला खताचं व्यवस्थापन कसं कसं केलं, काय काय वापरलं तुम्ही? कृषी अमृत, RNPH, बरं SSM बरं. आणि SG ह्युमस गोल्ड. बरं. म्हणजे आता तुम्ही हा बेसोड किती दिलं आता ह्या अर्धा एकरला? अर्धा एकरला बारकं बारकं छोटं 2 दिलं मोठ्या भरीपर्यंत, बरं. आणि नंतर भर घालताना मोठं. बारकं बारकं बेसोड काय म्हणला? बारकं बारकं बांगलनापूर्वी 2 टाकलं. बरं. बारकं छोटे छोटे 2 दिलं 2 बेसोड. बसलं आणि भर घालताना एक मोठा बसला. मोठा बेसोड दिला. त्याच्यानंतर सॉइल चार्जेस तुमच्या शेड्यूल प्रमाणे सोडलं. सॉइल चार्जर सोडले बरोबर. आणि एक शिलाजीत केली. शिलाची ट्रीटमेंट बरं. शिलाजीतनं काय फरक जाणवला? ती पिवळा ऊस पडायला लागला होता, ती हां, पूर्ण कव्हर होऊन हिरवा. हिरवागार झाला. जर जमीन जर बघितली तर एकदम हलक्या प्रतीची आहे बरोबर. हलक्या प्रतीची चून खडायचं. चुनकड आहे बरोबर. तरी ती त्यामुळे ते पिवळा पडतो, पण शिलाजीत दिली बरोबर. काय खत टाकल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला? फरक म्हणजे जमिनीची ताकद वाढली, बरं माती मऊ झाली, बरं. आणि त्यामुळे पीक जोमदार आलं. जमदार आलं. आता जर वजन बघितलं सर, बघा जाडी बघा ऊसाची किती जाडी असं वाटते, गाडी काय असं बसत नाही. हातात बसत नाही बरोबर. आणि संख्या किती आहे? संख्या तुमच्या साधारण 12-13 ऊस, 2, 4, 9, 6, 7, 8, 9, त्यात 9. 9 आहे. म्हणजे सरासरी 10-11 ऊस आहे ती बरोबर. सरासरी 12-13 आणि आहे. किती कांड्या ऊस गेलाय? तर 24-25 कांड्या ऊस झाला. 24-25 कांड्या गेल्या. किती महिन्यात? 14 महिने. 14 महिन्यात. कुठल्या महिन्यातली लागण आहे? ऑगस्ट महिन्यातली लागण आहे बरोबर. तर मला सांगा, खर्चाच्या बाबतीत काय बदल जाणवला? खर्चाच्या बाबतीत केमिकलच्या मापात खर्च होतोय, बरं. पण केमिकलच्या पेक्षा उत्पन्न जास्त झाल्यामुळे खर्च कमी होतोय कमी होते. थोडक्यात. आणि तणनाशकाच्या बाबतीत तणनाशकात तण पण प्रमाण कमी आलं. केमिकलवर किती भांगला आहे तुमची? केमिकलवर 5 पर्यंत भांगला जायचं, त्याचे 2 भांगला भागला. 2 भांगला, म्हणजे 3 भांगलांचा तुमचा खर्च वाचला बरोबर. आता हे तुमचे चिरंजीव आहेत बरोबर. त्यांचा विरोध होता सुरुवातीला. काय काय सांगता तुम्ही? म्हणजे हेच की अगोदर एका कंपनीकडून आमचे असं औषधं घ्या, उत्पन्न तुमचं वाढतंय. बरं आम्ही वापरली, पण त्यातून काय आम्हाला रिझल्ट आला नाही. बरं. म्हणजे एक अनुभव होता तुमच्या हां. पहिला म्हणून. म्हणजे सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. बरं